कोण होतीस तू, काय झालीस तूच्या आजच्या भागाची सुरुवात होते अमृतापासून. तर आता इथे अमृता असते बघा प्रेक्षक स्टोरूम मध्ये, आणि आता ती रॉकेल घेऊन बसलेली असते आतमध्ये. दार उघड ना तू, असं म्हणते आता इथे यमुना. अगं दार उघड आधी, असं म्हणते पौर्णिमा. तर आता इथे रॉकेल ओतून घेते अमृता आपल्या अंगावरती, आणि आता ती थोडं रॉकेल बाहेर सुद्धा जाईल असं होते बघा प्रेक्षक. आणि आता खाली फेकून टाकते ती ती बाटली. मा असं म्हणत आता यमुना जाते बाहेर. वहिनी वहिनी लवकर या, असं म्हणते आता पौर्णिमा. वहिनी कुठं आहात, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. काय झालंय, असं म्हणते सुलक्षणा. अमृताने स्वतःला स्टोरूम मध्ये कोंडून घेतलंय, असं म्हणते आता इथे यमुना. तर आता कावेरी सगळं ऐकते बघा प्रेक्षक. बहुतेक अमृता आपल्या जीवाचं बरं वाईट करणार आहे. ती रॉकेल घेऊन थांबली आहे स्टोरूम मध्ये, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. काहीतरी बडबडू नकोस, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. ह्यापुढे माझा तुम्हाला त्रास नाही होणार. म्हणजे त्या स्टोरूम मधून रॉकेलचा सुद्धा स्मेल येतो, असं म्हणते आता इथे यमुना. चल चल चल, असं म्हणून आता इथे उदय आणि सुलक्षणा वर जातात बघा प्रेक्षक. तर आता इथे कावेरी आणि यश सुद्धा जातात. तर अमृता म्हणते हे रॉकेल दारातून बाहेर जाऊ देत, म्हणजे आणखीन पॅनिक होतील सगळे, असं म्हणते अमृता. बघा तुम्हीच आता, असं म्हणते पौर्णिमा. तर आता इथे सुलक्षणा बघते तर रॉकेल बाहेर आलेलं असतं. अमृता दार उघड, असं म्हणते सुलक्षणा. अमृता दार उघड, असं म्हणते आता ती. ग्रेट, असं म्हणते आता इथे अमृता. सगळ्यांची हवा टाईट झाली आहे बाहेर, असं म्हणते आता इथे अमृता. प्लॅन वर्क होतोय माझा, असं म्हणते अमृता. अमृता अमृता, असं म्हणतो आता इथे उदय. अमृता दार उघड, असं म्हणतो आता इथे उदय. मी नाही उघडणार आहे हा दार, असं म्हणते अमृता. माझा जगून का उपयोग आहे, असं म्हणून ड्रामा करायला लागते. हसत असे बघा प्रेक्षक अमृता आत थांबून. अमृता असा अभद्रा बोलू नये, दार उघड बघू, असं म्हणते सुलक्षणा. तर आता अमृता खूप हसत असते बघा प्रेक्षक. अमृता दार उघड, असं म्हणतो आता इथे उदय. यश, असं म्हणते आता सुलक्षणा. तू बघतोयस काय, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. जा दार उघड, असं म्हणते आता ती. तर आता दार फोडायला लागतात बघा प्रेक्षक. यश आणि उदय माचीस कुठे आहे म्हणून शोधायला लागते आता इथे अमृता. रेडी राहा अमृता, असं म्हणते आता ती. आणि आता माचीस उघडते बघा प्रेक्षक. तेवढ्यातच आता आत येतात बाकी सगळे लोक. तर आता इथे सुलक्षणा म्हणते अमृता अमृता, असं म्हणून ती मारते आता तिला कानाखाली. काय वेडेपणा आहे तुझा, असं म्हणते सुलक्षणा. मार मला, असं म्हणते अमृता. मार म्हणते ना मी, मार मला, मार मला, असं म्हणते आता इथे अमृता. बस, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. प्लीज हक्काने मार मला, असं म्हणते आता इथे अमृता. मला आईचं सत्य कळल्यानंतर तू माझी मावशी नाही आहेस, असं म्हणू नकोस, असं म्हणते आता इथे अमृता. मावशी, अगं या घराशी, इथल्या माणसांशी, तुझ्याशी जर माझं नातं उरणार नसेल तर माझं जगून का उपयोग आहे, असं म्हणते अमृता. गप्पा बस, असं म्हणते सुलक्षणा. पण मी खरं बोलते मावशी. पण मी मी इथे जीव दिल्यावर जर तुम्हाला त्याचा त्रास होणार असेल, प्रॉब्लेम होणार असेल, तर मी मी एक काम करते, मी बाहेर जाते, एखाद्या गाडीसमोर येऊन स्वतःचा जीव देते, असं म्हणते आता इथे अमृता. नाहीतर एखादी चिठ्ठी पण लिहून जाते की माझ्या मृत्यूसाठी कुणालाही दोषी ठरवू नका, असं म्हणते आता अमृता. पण मावशी प्लीज, माझा जगून काही उपयोग नाहीये, मला मरायचं आहे मी, असं म्हणते आता इथे अमृता. आणि स्वतःचा जीव देते, असं म्हणून आता ती आग लावून घेत असते बघा प्रेक्षक. तर सुलक्षणा म्हणते अमृता, असं म्हणून ओरडते बघा प्रेक्षक. आता जोरात ती अमृताला. अमृता झाली तुझी बडबड करून आता, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. चल आता, असं म्हणून अमृता घेऊन जाते सुलक्षणाला बाहेर. तर आता कावेरी म्हणते मा, असं म्हणते, आणि आता थांबवते बघा प्रेक्षक कावेरीला आता इथे सुलक्षणा. अमृताबद्दल मी एक निर्णय घेतलाय, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि आता ती तिकडे कावेरीला थांबवते बघा प्रेक्षक सुलक्षणा कम्प्लिटली. आणि तिला बोलायलाच येत नाही काय पण. आणि अमृता इथे हसत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे सुलक्षणा घेऊन जाते अमृताला बाहेर. आणि आता इथे बाकी सगळे स्टोरूम मध्येच असतात. तर आता इथे कावेरी आणि यशला कळतच नाही हे काय चाललंय म्हणून. तर आता इथे कावेरी खूप टेन्शन मध्ये दाखवले बघा प्रेक्षक. तर आता इथे दुपारी झालेली दाखवलेत. तर आता इथे देवासमोर थांबून पाया पडत असतात यश आणि कावेरी. आणि अमृताबद्दल काय ठरवलंय ते अजूनही कळत नाही, असं म्हणते आता इथे कावेरी. पण एवढं सगळं घडून गेल्यानंतर अमृताला माफ करेल असं वाटत नाही मला, असं म्हणतात इथे यश. या घराच्या भल्यासाठी अमृता लवकरात लवकर या घरातून बाहेर गेली पाहिजे, तसं म्हणते आता इथे कावेरी. तर आता यश म्हणतो आज जाईल ती, नक्की जाईल, असं म्हणतो आता इथे यश. वहिनी आहेत कुठे ग, संध्याकाळचं स्वयंपाकाचं बघायचं आहे. नेहमी सांगतात ना काय करायचं संध्याकाळी स्वयंपाक, ते काकू काय करायचं, असं म्हणत असतात आता यमुना आणि पौर्णिमा एकमेकांसोबत. तर आता इथे यश म्हणतो फार वेळ झाला मला अमृता पण दिसलेले नाहीये. अमृता आणि मला काही, असं म्हणतो आता इथे यश. पौर्णिमा असं म्हणत होता सुलक्षणा येते. सगळे या ग आहात की नाही कुणी, असं म्हणते सुलक्षणा. या लवकर, असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे यश आणि कावेरी जातात बघा प्रेक्षक सुलक्षणाच्या समोर थांबायला. तर आता इथे सगळे गोळा होतात. विद्या, पौर्णिमा, चला औक्षणाचं ताट घेऊन या नवीन सुनेसाठी, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक. समोर आता थांबलेले असतात ना विद्या, यमुना, पौर्णिमा, कावेरी वगैरे. काय, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. तर आता एकमेकांकडे बघायला लागतात यमुना आणि काकू. नवीन सुनबाई, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. सून, असं म्हणते पौर्णिमा. धर्माधिकाऱ्यांची लक्ष्मी आली आहे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. हो अगो बघतेस काय अशी, असं म्हणते सुलक्षणा. नवीन सुनेचं स्वागत नाही करणार, असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला.
तर आता इथे सुलक्षणा बाजूला होते. तर आता इथे तिला खूप काहीतरी मोठा पराक्रम केल्यासारखं वाटतं बघा प्रेक्षक या सुलक्षणाला. आणि आता इथे उदय आणि अमृताचं लग्न झालेलं असतं आणि आता ते नवरा बायको म्हणून येतात बघा प्रेक्षक घरामध्ये. तर आता इथे धक्का बसतो कावेरी, यश, यमुनाला आणि पौर्णिमाला सुद्धा धक्का बसतो बघा प्रेक्षक. आणि आता इथे विद्याला सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर आता सगळ्यांची बोबडी ओळते बघा प्रेक्षक काय झालं हे म्हणून. तर आता कावेरीला अजिबात आवडत नाही हे काय झालंय म्हणून. आणि सगळे बघतच राहतात नाहीये उदय आणि अमृताकडे. मग असं म्हणतो आता इथे यश, हे सगळं काय असं म्हणतो आता इथे यश, हे सगळं काय केलंस तू असं म्हणतो आता यश. हेच जे मला खूप आधी करायचं होतं. ज्या दिवशी तुम्ही दोघांनी आम्हाला फसवून एकमेकांशी लग्न केलं ना, त्याच दिवशी त्याच मांडवात मी उदयचं आणि अमृताचं लग्न लावून द्यायला हवं होतं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. म्हणजे वचनाशी बांधील असणं म्हणजे काय असतं हे तुम्हाला सगळ्यांनाच समजलं असतं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे खूप माज आलेला असतो बघा प्रेक्षक सुलक्षणाला. खूप मोठा काहीतरी तीर मारल्यासगळं करत असते ही. अमृता ह्या घरात कुठल्या हक्कानं कुठल्या नात्यानं राहते हा प्रश्न विचारला होतास ना तुम्हाला असं म्हणते सुलक्षणा. मिळालं का तुझ्या प्रश्नाचं उत्तर? अमृताच्या आईला माधवीला आम्ही वचन दिलं होतं असं म्हणते सुलक्षणा. तुझ्या मुलीला या घरची सून करून घेईन म्हणून असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आज मी माझं वचन पूर्ण केलंय असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अमृता आता ह्या घरची मोठी सून आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा आणि तुझी मोठी जाऊ असं म्हणते सुलक्षणा. किती बिंडोक दाखवले बघा प्रेक्षक या सुलक्षणाला, म्हणजे किती बिंडोक आहे ही. त्यामुळे प्रत्येक वेळी पहिला मान हा अमृताचाच असेल असं म्हणते सुलक्षणा. पण बघा प्रेक्षक ही सुलक्षणा म्हणत असते कावेरीला काय काय नावं ठेवते असते तिने मारलेलं असतं म्हणून तिच्या नवऱ्याला. पण आता इथे माधवीने मारलं कळलं तरी तिचं आता ती वचन पाळत आहे बघा प्रेक्षक. किती दिवतोंडी दाखवली आहे ह्या सुलक्षणाला आणि किती बिंडोक दाखवली आहे. विलनपेक्षा पण वरचे जे असतात म्हणतात ना प्रेक्षक ते दाखवल्यात आहे या सुलक्षणाला. पण मा असं म्हणते यमुना, अगं तू असं अचानक लग्न करून आणलंस यांना, दुसरा पर्यायच नव्हता माझ्याकडे मुई असं म्हणते आता इथे सुलक्षणा. 2 वेळी लग्नाचा घाट घातला होता आपण, पण त्यावेळी काय झालं ते तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय की असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि यावेळी मला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता असं म्हणते सुलक्षणा. आता तुम्ही दोघेही आपल्या दादाच्या लग्नात नव्हतात ह्याची मला खंत वाटते, पण काही गोष्टींना इलाज नसतो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. यश असं म्हणते आता सुलक्षणा, तुझ्या दादाचं लग्न तू नव्हतास ह्याचं उदयलाही वाईट वाटलं असणारच ना असं म्हणते सुलक्षणा. मा बरोबर बोलतेय यश असं म्हणतो आता इथे उदय. मा असं म्हणते यमुना, मा अगं मी लग्नाला नव्हते, ह्या दुःखापेक्षा अमृता माझी वहिनी म्हणून या घरात आली आहे ह्याचा आनंद खूप मोठा आहे ग असं म्हणते आता इथे यमुना. किती बिंडोक दाखवले बघा प्रेक्षक या यमुनाला. अमृता असं म्हणते आता इथे यमुना. आणि आता ती मिठी मारायला जाते बघा प्रेक्षक अमृताला आता इथे यमुना. अमृता असं म्हणते आता इथे यमुना, खूप छान सरप्राईज दिलेस तू खरंच असं म्हणते यमुना. आणि दादा सिक्सर मारलायस तू तर असं म्हणते आता इथे यमुना. कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणते आता इथे यमुना. थँक्यू असं म्हणते आता इथे अमृता. थँक्यू असं म्हणत होता इथे उदय. पण आता बघा प्रेक्षक या उदयची बायको मरून 1 महिना सुद्धा झालेला नाहीये, पण काय दाखवायला त्या सिरियलमध्ये सुलक्षणा जी एवढं मांडते, म्हणजे सण बिनव एवढी मोठ्यानं करते आणि काय काय म्हणते ती, आणि देवाचं एवढं काय काय करते. ह्या साध्या बाईला एवढं कळत नाही की ह्याची बायको मरून फक्त 1 महिना झालाय ते, आणि त्या लहान बाळाचं चिकूचं काय. तर प्रेक्षक खूप घाण दाखवले हा खरंच काय म्हणा. तर आता इथे अमृता म्हणते छोट्या जाऊबाई आहो असं म्हणते अमृता, मोठी जाऊ आली आहे ह्याचा आनंद नाही झाला का तुम्हाला असं म्हणते आता इथे अमृता कावेरीला. तर आता सुलक्षणा पण बघते कावेरीकडे आणि आता सगळे बघतात कावेरीकडे आणि आता त्यांना खूप भारी गोष्ट झाल्यासारखं वाटत असते बघा प्रेक्षक. तर आता इथे उदय आणि अमृता हसत असतात. किती उशीर आम्हाला असंच बाहेर उभे ठेवणार आहात, स्वागत नाही करणारांचं असं म्हणते आता इथे अमृता कावेरीला. तर आता इथे हसायला लागतात बाकी सगळे. तर आता इथे कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक. तर आता इथे यशला सुद्धा कळत नाही काय चाललंय म्हणून. कावेरी नवीन सुनबाईचं औक्षण कर असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक मुद्दाम. आता तुम्ही दोघींनी गुण्या गोविंदाने घर चालवायचं बरं असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक विद्या असं म्हणते आता इथे सुलक्षणा. समजलं ना असं म्हणते आता ती. हो मा असं म्हणते आता इथे विद्या. पण मा असं म्हणत इथे यश. पण मा ही अमृता असं म्हणत यश. अमृता काय असं म्हणतो सुलक्षणा. मा मला एवढंच म्हणायचं आहे की अमृता ह्या घरची सून होण्याच्या योग्य नाही असं म्हणत इथे यश. अरे पण तसं तर कावेरी बद्दल पण म्हणता येतच की ती खुनी आहे, गुन्हेगार आहे, पण तू विश्वास ठेवतोस का त्यावर असं म्हणते आता इथे सुलक्षणा. नाही ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण आपल्याकडे ती एक खुनी आहे, हल्लेखोर आहे, ह्याचा कुठलाही पुरावा नाही आहे असं म्हणते सुलक्षणा. मग तसंच त्याच न्यायाने असं म्हणते सुलक्षणा तू जे म्हणतोस की अमृता या घरासाठी, मग मी कशाला विश्वास ठेवायचा बाई हिच्यावरती, पुरावे कुठे आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे अमृता खूप खुश झालेली बघा प्रेक्षक. तर आता सुलक्षणा हसते. तेव्हा आता तू तुझी मोठी वहिनी म्हणून अमृताचा स्वीकार कर आणि या घरची थोरली सून म्हणून स्वीकार कर असं म्हणते सुलक्षणा.
एवढी तर अपेक्षा मी तुझ्याकडून करूच शकते ना यश, असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यशला काय बोलायचं समजतच नाही, कारण तो खूप टेन्शनमध्ये गेलेला असतो आता. तर आता पौर्णिमा म्हणते, पटतंय मला वहिनीचं, तुला लग्न करायचं नव्हतं ना तिच्याशी, असं म्हणते पौर्णिमा. मग तिने काय आयुष्यभर एकटीने राहायचं त्याला वाटलं, त्याने केलं तिच्याशी लग्न, असं म्हणतो पौर्णिमा. आता तसंही उदय सुद्धा या वयात उदयने काय एकटाच आयुष्य काढणार होता का? अख्खं आयुष्य पडलंय दोघांचं समोर, असं म्हणते आता इथे पौर्णिमा. काय झालं यश, असं म्हणत होता इथे उदय. नाही म्हणजे असं म्हणतो उदय, तुझा दादा लग्न करून आलाय, याचा फार आनंद झालेला दिसत नाहीये तुला, असं म्हणत होता इथे उदय बघा प्रेक्षक हो. तर आता सुलक्षणा म्हणते, चला आता मोठ्या सुनबाईंचं स्वागत करूया, असं म्हणते सुलक्षणा. गृहप्रवेश करूया, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे यशला खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता सुलक्षणा म्हणते, कावेरी, असं म्हणते आता ती, कावेरी औक्षण कर, असं म्हणते सुलक्षणा. या कावेरीला आता औक्षण करायला का सांगतेय ही सुलक्षणा? माप घेऊन ये, असं म्हणते आता इथे सुलक्षणा विद्याला. मगाशी तर सोंड पण म्हणत नसते ही सुलक्षणा, मग आता का औक्षण कर म्हणून बोलते ही कावेरीला. खरंच कळत नाही बघा प्रेक्षक हो. सुलक्षणाला इतक्या बिंडोक दाखवलेत नाही सिरियलमध्ये, काय सांगू. तर आता इथे माप घेऊन येते विद्या, आणि आता इथे कावेरी औक्षण करायला आरती सुद्धा घेऊन येते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विद्या पण आखुश असते, आणि आता कावेरी पण आखुश असते. तर आता इथे आत येतात उदय आणि अमृता. तर आता इथे कावेरी औक्षण करते. उदयला आता ती कुंकू लावते, आणि आता ती अमृताला पण कुंकू लावते बघा प्रेक्षक हो. तर आता आरती वगैरे करते कावेरी ते दोघांची. विद्या, असं म्हणते आता इथे सुलक्षणा, अगं नवीन सूनबाईला खाणा ख्याला नाही लावणार का नेहमीप्रमाणे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे विद्या म्हणते, हो सांगते ना. अमृता, असं म्हणते आता इथे विद्या. वहिनी, असं म्हणते आता इथे विद्या. नाव घ्या ना, असं म्हणते विद्या. असं म्हणतो आता इथे उदय. जोडलं नव्हे नातं, जोडले सगळे गोष्टी. उदयरावांचं नाव घेते, महाधिकाऱ्यांची थोरली सून, असं म्हणते आता इथे अमृता. वा, छान म्हणून हसायला लागतात बघा बिंडोक आता ह्या पौर्णिमा आणि यमुना सुद्धा. तर आता इथे कावेरी जात असते औक्षण केल्यानंतर. तर आता सुलक्षणा तिचा हात पकडते. अमृता, असं म्हणते आता इथे सुलक्षणा, अगं माप ओलांडून घरात प्रवेश कर, असं म्हणते सुलक्षणा. नातं विचारत होतीस ना अमृताचं, असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला. अगं मग आता पाया पड, असं म्हणते सुलक्षणा, तुझ्या थोरल्या जाऊबाईंच्या, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता जबरदस्ती करते सुलक्षणा कावेरीला बघा प्रेक्षक हो, पाया पड म्हणून ह्या अमृताच्या. तर आता इथे कावेरी जाते पाया पडायला अमृताच्या, आणि आता ती वागते बघा प्रेक्षक हो पाया पडायला अमृताच्या. तेवढ्यातच अमृता म्हणते, शेवटी आलीसच ना माझ्या पायाशी, असं म्हणते आता इथे अमृता कावेरीच्या कानात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो, आणि ही काय बोलते हे आता यशला पण जाणून घ्यायचं असतं बघा प्रेक्षक हो. तर कावेरीला खूप मोठा धक्का बसलेला असतो इथे, की काय बोलली या अमृता म्हणत. तर आता इथे कावेरी पाया पडते बघा प्रेक्षक हो अमृताच्या, आणि खाली वागते. तर ती तर विद्याला बघवतच नाही, आणि आता इथे यशला पण बघवत नाही ते. तर आता इथे कावेरी चिमटा काढते अमृताच्या पायाला. ती काय आता पाया पडत नाही, मात्र ती चिमटा काढते अमृताच्या पायाला. आई नाही, जाऊबाई, असं म्हणते कावेरी. जाऊबाई म्हणायचं, असं म्हणते आता इथे कावेरी. आणि ही जाऊबाई आता तुम्हाला सहजासहजी जाऊ देणार नाही, असं म्हणते आता इथे कावेरी. तर आता इथे हात पकडते कावेरी अमृताचा, या जाऊबाई, असं म्हणून आता ओढते कावेरी अमृताला आतमध्ये, या जाऊबाई या म्हणून. तर आता इथे विद्या वगैरे हसते, आणि आता इथे यश सुद्धा हसतो. तर आता जोरात पकडलेली असते ती आता अमृताचा हात. तर अमृताला त्रास होत असतो, कारण हात जोरात पकडलेली असते ना कावेरीमुळे. तर आता इथे उदय आणि अमृता जोडीने पाया पडतात देवी आईच्या. तर आता ते दोघे आशीर्वाद घेतात सुलक्षणाचा. सौभाग्यवती भव, सुखी राहा, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. देवी आई, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आज खऱ्या अर्थानं ह्या घरची गृहलक्ष्मी घरी आली आहे, असं म्हणून पाया पडते सुलक्षणा आता दिवेसमोर. धर्माधिकाऱ्यांची नाथी बघणं हे सगळं सामर्थ्य दे माझ्या सोनेला, म्हणजे अमृताला, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आजपर्यंत माझ्या उदयने आणि अमृताने खूप दुःख भोगले, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण आता मात्र त्यांच्या झोळीत सुखच दे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अमृता, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आता तू आलीस ना, माझ्या जबाबदाऱ्या कमी होतील, मी निश्चिंत झाले, असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता यश आणि कावेरी एकमेकांकडे बघत पाठीमागे थांबलेले असतात. तर आता सुलक्षणा म्हणते, कावेरी. तर आता इथे कावेरी येते सुलक्षणासमोर. तू 80% या घरची मालकीण आहेस म्हणालीस ना, आता जोपर्यंत हे बरे होत नाहीत आणि बोलायला लागत नाहीत तोपर्यंत मी या बाबतीत काहीच करू शकत नाही, असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते, पण ह्या घराच्या रीतीभाती मात्र मलाच पाळाव्या लागतील ना, तर मग आता 20% का होईना माझा हक्क तर आहे ना या घरावर, असं म्हणते सुलक्षणा. ह्या घराच्या किल्ल्या दे, असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला. तर आता बघ इथे समोर बघत रेकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे कावेरी म्हणते, मला ह्या चाव्या कधीच नको होत्या, कारण आता अमृताला चाव्या मिळालेल्या असतात, कारण सुलक्षणाने आता अमृताला तो मान दिलेला असतो. मला फरकच पडत नाही, असं म्हणते इथे कावेरी. एक गोष्ट लक्षात ठेव, असं म्हणते कावेरी, ह्या घराकडे, माझ्या कुटुंबाकडे जर वाईट नजरेने बघितलंस ना, तर
तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणतात इथे कावेरी. लक्ष्मीपूजनाचा मान कुणाला मिळणार आहे हे मी नाही ठरवणार, तर या दोघींच्या हाताची चवच ठरवेल तो मान कुणाचा येते असं म्हणतात इथे सुलक्षणा. ज्याच्या हातची चव चांगली तिने लक्ष्मीपूजन करायचं असं म्हणतात इथे सुलक्षणा. तर बघा प्रेक्षक, रिकॅप इथेच संपतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.